नमस्कार, मी साधना मुळे. मुंबई वचननामामध्ये आपले सहर्ष स्वागत. चला पाहूया आजच्या ठळक बातम्या. उल्हासनगर क्राईम ब्रांचने भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या 3 बांगलादेशी महिलांना अटक केली आहे. या महिला 21 दिवसांपूर्वीच भारतात आल्या होत्या आणि डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोळेगाव येथील अनिल पाटील चाळीत 3 दिवसांपासून राहत होत्या. गुप्त माहितीतून कारवाई, बेकायदेशीर वास्तव्यास अटक. गुप्त माहितीच्या आधारे पोलीस हवालदार सुरेश जाधव यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोली यांच्या मार्गदर्शनाखाली PSI प्रवीण खोचरे, प्रकाश पाटील, शेखर भावेकर, कुसुम शिंदे आणि मनोरमा सावले यांच्या टीमने मंगळवारी सायंकाळी 4 वाजता छापा मारून या महिलांना अटक केली. रोजिना, तंजिला आणि शेफालीच्या अटकेने खळबळ. अटक करण्यात आलेल्या महिलांची ओळख रोजिना बेगम 29, तंजिला खातून 22 आणि शेफाली बेगम 23 अशी झाली असून त्या बांगलादेशच्या जेसोर जिल्ह्यातील नौपारा भागातील रहिवासी आहेत. क्राईम ब्रांचची तत्परता, बेकायदेशीरांच्या हालचालींना लगाम. क्राईम ब्रांचने आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या महिलांना मानपाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्याची तयारी सुरू केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 12 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली असून सखोल तपास सुरू आहे. आपल्या मुंबई वचननामा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.